Hare
शीतले चित्त प्रपंचापासून वमनते मनी
कसे बैसलीसी विठले मृत्युलोकी आम्हा आवडते परी, मृत्युलोकी आम्हा आवडते परी, नाही एका हरी नामे विन, विटले हे चित्त प्रपंचापासुनी, व म्हणते मनी बैसले से, सोने रुपे आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे, विटले हे चित्त प्रपंचापासुनी, व म्हणते मनी
बैसलेसे तुका म्हणे तैषा दिसतील नारी तुका म्हणे तैषा दिसतील नारी रिसाचिये परी आम्हा पुढे विटले हे चित्त प्रपंचापासुनी वमनते मनी बैसलेसे विठ्ठल विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कलावज्ञजीवोद्धरार्थावतारम् कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोऽधिवक्त्रम् खलाणीशवादापणोदार्ह्यदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती सेवे लागी सेवक झालो लागलो निज चरणा तुमचा लागलो निज चरणा लागलो निज आम्हा आवडते परी नाही एका हरी नामे विन विटले हे चित्त प्रपंचापासुनी वमनते मनी वैसलेसे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय की ज्या तुकोबारायांच्या जीवनामध्ये सागरासारखी विस्तीर्णता प्राप्त झाली आहे, ज्या श्री तुकोबारायांच्या जीवनामध्ये आकाशासारखी व्यापकता निर्माण झाली आहे, ज्या श्री तुकोबारायांच्या जीवनामध्ये हिमालयासारखी उत्तुंगता प्राप्त झाली आहे, असे संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या गाथेतील चार चरणाचा अभंग प्रतिपाद्य सेवेकरिता निवडलेला असून
संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय आजच्या अभंगातून या मृत्यूलोकात आपल्या आवडीचा प्रकार कोणता असेल? एक भगवंताचं नामस्मरण जर सोडलं तर या मृत्यूलोकात माझ्या आवडीचा प्रकार दुसरा तिसरा कोणताच नाही असं प्रतिपादन करतात. विठ्ठल भक्तकाम कल्पद्रुम भगवान श्री पंढरीश पांडुरंगाच्या असीम कृपेद्वारा कैवल्य ज्ञान चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने आज आपण सर्वजण किम निमित्ताने एकत्रित उपस्थित आहोत हे सर्वांना पत्रिकेच्या द्वारा ज्ञातच आहे. श्री आनंदराव गयाजी पाटील वहाडणे यांचे छोटे बंधू सौभाग्यवती सुमनबाई सुधाकर गयाजी पाटील वहाडणे यांच्या नूतन वास्तुशांती निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित उपस्थित आहोत. श्री राजेंद्र सुधाकर वहाडणे व विजय सुधाकर वहाडणे त्यांच्या कन्या सौभाग्यवती उज्ज्वला सतीशराव सोनवणे यांच्या या वास्तुशांतीच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्रित उपस्थित आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे वारकरी संप्रदायातील कालक्रमा करणारी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ टाळकरी महाराज मंडळी, विशेषत्वाने आज दुग्ध शर्करा योग म्हणायला हरकत नाही, संगीत अलंकार आपल्या परिसराचं भूषण गुरुवर्य महेश्वरजी महाराज भगुरे, टाळ्यांनी एकदा जरा स्वागत करा गुरुजींचं. या ठिकाणी गुरुजीही उपस्थित आहेत. गुरुजी उपस्थित आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र उपस्थित आहे. याचं कारण आळंदीमध्ये असताना गुरुजींच्या हातून महाराष्ट्रभरातील सर्व विद्यार्थी गायनाचार्य आपण जी मंडळी पाहतो त्यातील 70-80% विद्यार्थी हे गुरुजींचा शिष्यवर्ग आहे. आणि म्हणून एकदा जोरदार टाळ्या गुरुजींसाठी झाल्या पाहिजे. खऱ्या अर्थाने त्यांनी टाळ घेऊन उभं राहावं. माझ्या कीर्तनात आपण एवढे मोठे नाहीत, पण मोठ्या माणसांचं हे तर मोठेपण असतं. आणि त्यातली त्यात केवळ गायक असते तर मग तो अहंकार असता. पण या गायकी समवेत वारकरी संप्रदायाची उपासना त्यांच्याकडून घडली. त्याचा परिणाम असा आहे की कोण मोठा नाही, कोण छोटा नाही, यात बदल एवढाच आहे. एकाने टाळ घेतला पाहिजे, एकाने कीर्तन केलं पाहिजे, एकाने पेटी वाजवली पाहिजे, एकाने पखवाज वाजवला पाहिजे, एवढाच त्यातला भेद आहे. म्हणून गुरुजींनाही द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. गुरुजींचे शिष्य आज आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण नागनाथ महाराज गोरडे, हरिभक्तीपरायण गायनाचार्य वैभव महाराज बेलजाली आणि ज्यांचा सुंदर मृदंग आपण ऐकलाय ते मृदंगाचार्य निलेश महाराज पगार. त्याचप्रमाणे सुंदर हार्मोनियमची साथ जे करतायत आणि आत्तापर्यंत परिसरात कोणत्याही महाराजांनी जे कार्य केलेलं नाही असं दिव्य कार्य ज्यांनी हाती घेतलंय छोट्या छोट्या बालगोपाळांना शिकवण्याचं, ते परमार्थ स्नेही हरिभक्तीपरायण दत्ता महाराज चव्हाण. बाहेर त्यांची ओळख गुरुदेव महाराज चव्हाण अशी आहे, पण आता तुम्ही दोन्हीतून एक करा काहीतरी. हा, गुरुदेवही राहिलं पाहिजे आणि दत्ता राहिला पाहिजे, मग गुरुदत्त करा. हा, म्हणजे वेगळं काहीतरी होईल. असो, विनोदाचा भाग सोडून द्या. अगदी जिव्हाळ्याचं नातं असल्यानंतर असं सगळं काही बोलता येतं. जनरल कीर्तनात असं काही बोलता येत नाही. असो, त्याचप्रमाणे ज्यांनी वरुणराजाची जर आपल्यावर कृपा झाली तर आपल्या कार्यक्रमाची अवहेलना होऊ नये आणि म्हणून ज्याने सुंदर मंडप व्यवस्था दिली ते आकांक्षा मंडपचे जयराम भाऊ थेटे आणि ज्यांचा नावलौकिक परिसरात आहे. माझा बसलेला छोटा छोटा आवाज मोठ्या स्वरूपाने आणि योग्य रीतीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं जे काम करतात ते परमार्थ स्नेही श्री कबाडी दादा. त्याचप्रमाणे आज आपल्या सर्वांना हाच कार्यक्रम परत परत भविष्यात अनेक वेळा यूट्यूबवरती पाहता यावा या हेतूने श्री हरिभक्तीपरायण ऋषिकेश महाराज घुमरे सांगवीकर हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आपण सर्व देवरूप श्रोतृवर्ग सर्वांच्या श्रीचरणी विनम्र भावाने अभिवादन करतो, सेवेकडे वळतो. विठ्ठला
आपण या वास्तुशांतीच्या निमित्ताने एकत्रित उपस्थित आहोत. या कुटुंबाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहे. त्याचं कारण कार्यक्रम प्रत्येक जण करतो आणि कधी ना कधी आपल्या घरी कार्यक्रम करण्याचा योग प्रत्येकाच्या जीवनात येतो, पण कधीतरी कार्यक्रम केल्याचा परिणाम त्या कार्यकर्त्याची एवढी तारांबळ उडते, काय काय करावं आणि काय काय नाही हे त्याला कळत नाही. पण या ठिकाणी आल्यानंतर प्रथमदर्शी या मंडपाची व्यवस्था पाहिल्यानंतरच आनंद झाला. आणि दुसरी गोष्ट साऊंड सिस्टीम तर आमच्या रेणाकांत दादांची आहेच. तिसरी गोष्ट ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गुणवंत मंडळी या ठिकाणी आहे. चौथी गोष्ट आपण सर्व देवरूप श्रोतृवर्ग समोर आहात. फक्त अडचण एक आहे, तुमच्या सर्वात मी लहान आहे. विठाला विठाला. वास्तुशांतीच्या निमित्ताने या कार्यक्रमाची योजना आहे. का आपल्या जीवनात वास्तुशांती केली पाहिजे याचं कारण योग वाशिष्ठामध्ये भगवान प्रभू रामचंद्र आपल्या बंधूला लक्ष्मणाला सांगतात, लक्ष्मणा, आपण ज्या वास्तूत राहतो आणि त्या वास्तूची वास्तुशांती जर आपण केलेली नसेल तर अकाली मृत्यू ओढवण्याची दाट शक्यता असते. अकाली मृत्यू मानवी जीवनात येऊ नये म्हणून माणसाने आपण नूतन वास्तू बांधल्यानंतर त्याची काय केली पाहिजे? वास्तुशांती केली पाहिजे. योग वाशिष्ठ सांगतंय, कर्तव्यम वास्तु शमनम सौमित्रे चिरंजीवी. लक्ष्मणा, आपल्या जीवनात आपण कर्तृत्वाने वास्तूचं शमन केलं पाहिजे. त्याचं कारण आहे, आपण ज्या भूमीवरती आपली वास्तू बांधतो त्या भूमीत काही दोष आहेत की नाही याची जाण आपल्याला नसते. शिवाय त्या वास्तूसाठी आपण अनेक ठिकाणाहून वाळू येते, सिमेंट येतं, लोखंड येतं. त्या वाळूवरती देखील शक्यतो आपल्या परिसरात नदीची पात्र खूप मोठी मोठी आहेत आणि म्हणून शक्यतो नदीला पाणी नसेल तर अंत्यविधी सर्व कुठे केले जातात? नदी पात्रात केले जातात आणि तिथलीच वाळू आपण आपल्या बांधकामासाठी घेऊन येतो. त्या वाळूवर अपवित्रतेचे सूक्ष्म संस्कार झालेले असतात आणि म्हणून या सर्व गोष्टींना भविष्यात आपल्याला त्रास होऊ नये आणि म्हणून या नूतन वास्तूच्या वास्तुशांतीच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्रित आहोत. मग महाराज, कीर्तनाची गरज काय, प्रवचनाची गरज काय, या ज्ञानदानाची गरज काय, अन्नदानाची गरज काय? त्याचं एकमेव कारण आहे, एखाद्या भूमीवर कितीही जरी पापकर्म झालेलं असेल आणि कितीही जरी संस्कार त्या सामुग्रीवर झालेले असतील तर जगात असं पापच नाही की ते नाम संकीर्तनाने नष्ट होत नाही. जळतील पापे जगात असं अजून पापच जन्माला आलेलं नाही की ते नाम संकीर्तनाने ज्याचा बाध होत नाही, नष्ट होत नाही. आणि म्हणून या वास्तुशमनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाची योजना या वहाडणे कुटुंबाने केलेली आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे, पटकन चिंतनाकडे जाऊ. सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय सांगतात, मृत्यू लोकात माझ्या आवडीचा प्रकार जर विचाराल तर एक नामस्मरण जर सोडलं तर मृत्यू लोकात मला काहीही आवडत नाही. हाच प्रश्न जर आपल्याला विचारला तर तुम्ही जागे आहात ना सगळे?
हाच प्रश्न जर आपल्याला विचारला तर महाराज नामस्मरण सोडून आम्हाला सगळं काही आवडल्याशिवाय राहत नाही. तुकोबारायांची अवस्था आहे, कारण तुकोबारायांचं जीवन नाममय झालेलं होतं. तुकोबारायांना नामस्मरण सोडून काहीही आठवत नाही. या विरुद्ध आपल्याला नामस्मरण सोडून सर्व काही आठवल्याशिवाय राहत नाही. याचा विचार जर आपण करू गेलो तर समाजात दोन वर्ग आपल्याला पाहायला मिळतील. एक विभाग असा आहे की ज्यांना नामस्मरणच काय पण परमार्थातील काहीही आवडत नाही, आणि दुसरा वर्ग असा आहे की ज्यांना नामस्मरण सोडून काहीही आवडत नाही. मग एक प्रश्न उपस्थित होतो, ज्यांना नामस्मरणाविषयी आवड नाही याचंही काहीतरी कारण असलं पाहिजे, आणि ज्यांना नामस्मरणाविषयी आवड आहे याचंही काहीतरी कारण असलं पाहिजे. कारण वेदांत शास्त्र असं सांगते, कारणात विना कार्यं न भवती. कारणा वाचून कार्याची उत्पत्ती होत नाही. जगात कोणतंच असं कार्य नाही की ज्याची उत्पत्ती कारणा वाचून होते. म्हणून कारण असल्याशिवाय कार्याची उत्पत्ती होत नाही. मग ज्यांना नामाविषयी आवड नाही याचंही काहीतरी कारण असलं पाहिजे, आणि ज्यांना नामाविषयी आवड आहे याचंही काहीतरी कारण असलं पाहिजे. ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या विचाराच्या दृष्टीने या विचाराचा आपण थोडा विचार करू. भजन करा विठ्ठल. काय पण परमार्थातील काहीही आवडत नाही. का आवडत नाही याचंही काहीतरी कारण असलं पाहिजे. या कारणाचा विचार जर आपण करू गेलो तर गाथा ज्ञानेश्वरीच्या चिंतनाच्या द्वारा एकच गोष्ट आपल्या लक्षात येईल. माणसाची परमार्थात प्रवृत्ती होत नाही त्याला दुसरं तिसरं काहीही कारण नसून त्याच्या अनंत जन्मातील पापाचा प्रतिबंध माणसाचा परमार्थाकडे प्रवेश होऊ देत नाही. जरा कान उंच करून ऐका. जोपर्यंत आपल्या जीवनात पापाचा प्रतिबंध आहे, जोपर्यंत आपल्या जीवनात पापाचा प्रतिबंध आहे तोपर्यंत आपण परमार्थातील एकही पाऊल उचलू शकत नाही. हा सिद्धांत आहे. विठ्ठल. आणि म्हणून आपल्या हिताच्या ठिकाणी काय आडवं येत असेल तर आपल्याच पूर्वजन्मातील पापाचा प्रतिबंध माणसाला परमार्थाकडे येऊ देत नाही. आणि म्हणून माणसाने कशाला नाही घाबरलं तरी चालेल, पण पापाला मात्र घाबरलं पाहिजे. कारण पापामुळे किती विनाश होतो हे मी सांगायची गरज नाही. आणि म्हणून माणसाची परमार्थात नामस्मरणात प्रवृत्ती होत नाही याचं एकमेव कारण आहे त्याच्या अनंत जन्मातील पापाचा प्रतिबंध. पहा, एकतर माणसं परमार्थाकडे येतच नाहीत पापाच्या प्रतिबंधामुळे, आली तरी ती ऐकतच नाहीत पापाच्या प्रतिबंधामुळे, ऐकलं तरी ते त्या पद्धतीने आचरण घडत नाही पापाच्या प्रतिबंधामुळे, आणि आचरण करण्याचाही प्रयत्न केला तरी ध्येय प्राप्तीपर्यंत पोहोचता येत नाही. एकमेव कारण पापाचा प्रतिबंध. जगद्गुरु श्री तुकोबाराय बोलतात, तो का म्हणे नाड पाप ठाकेता, पाप ठाकेता आड नाड पाप ठाकेता म्हणे नाड पाप ठाके हिता आड. आपल्या हिताच्या ठिकाणी काय आडवं येत असेल तर दुसरं तिसरं काहीही नसून आपल्याच प्राकर्मातील आपलं प्रारब्ध पाप. नामासी विन्मुख
विन्मुख तो नर पापिया. सरळ सरळ उत्तर दिलं महाराजांनी. जो नामस्मरणा वाचून वंचित राहतो, दुसरं तिसरं काहीच नाही, तो नर पापिया. म्हणून आपल्या नामस्मरणाच्या ठिकाणी, परमार्थाच्या ठिकाणी जर प्रतिबंध कशाचा येत असेल तर केवळ आणि केवळ फक्त आपल्या पापाचा येतो. आणि म्हणून एका ठिकाणी विश्वमाऊली ज्ञानोबा देखील सुंदर बोलतात. सदैव सभाग्य तोची हरी रंगिनाचे. कारण ते कपाळ, फुटक्या नशिबाची माणसं जीवनात परमार्थाकडे येत नाही. आणि म्हणून जी माणसं परमार्थात येत नाही, आपण काय एक दोन माणसं पाहतो का आपल्या परिसरात? पंचक्रोशीमध्ये येथे उपस्थित आहेत एवढेच लोक आहेत का? तुम्ही बोलत चला, कारण कीर्तन हे एकट्याने करायचं नाही बरं, तुम्ही आम्ही खेळीमेळी. हा, आपल्या पंचक्रोशीत एवढेच लोक आहेत का? हा, ते का कीर्तनात आले नाहीत? दुसरं तिसरं काही नाही, पापाचा प्रतिबंध. तुम्ही म्हणाल असं कसं? इथले सोडून सांगतो, कारण कीर्तन झाल्यावर मला घरी जायचंय. विठाला विठाला आणि म्हणून पापाचा प्रतिबंध जोपर्यंत आपल्या जीवनात आहे तोपर्यंत आपण परमार्थातील एकही पाऊल उचलू शकत नाही, हाच सिद्धांत आहे. म्हणून माणसाला सर्व संत मंडळींनी आतापर्यंत सांगितलंय, नामस्मरण करा, नामस्मरण करा, नामस्मरण करा. पण कुणीही ऐकायला तयार. कर जोडोनी विनवितो तुम्हा किंवा लागोनी पाया, विनवितो तुम्हारा लागोनी पाया, विनवितो तुम्हारा. हरि बोल. जय हो. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. सर्व संत मंडळींनी आपण सर्वांना वेळोवेळी जागा केलंय. नामस्मरण करा, नामस्मरण करा, नामस्मरण करा. तरी देखील आपण नामाकडे आपली प्रवृत्ती होते का? आपण नामस्मरण करायला तयार होतो का? प्रवृत्त होतो का? संत मंडळी कंटाळून गेले. एका ठिकाणी कबीरदासजींना तर प्रश्नात्मक भावनेने आपल्याला विचारलंय, ऐका. अब तुम कब सुमिरोगे राम, हो कब सुमिरोगे राम. जीवड़ा दो दिन का मेहमान, अब
तू कब सुमिरोगे राम ओ कब सुमिरोगे राम. गुरुजी, मी जरी उभा दिसत असलो ना तरी माझा आवाज यांच्या पट्टीत बसलेला आहे. विठ्ठला विठ्ठला. हे वाक्य वेदांत वाचस्पती गुरुवर्य अण्णांचं आहे. जगन्नाथ अण्णा पवार. फक्त बदल आज एवढा आहे, जगन्नाथ अण्णा नाही, दुसरा पवार उभा आहे. विठ्ठला विठ्ठला. अब तुम कब सुमिरोगे राम. ज्या जीवाच्या द्वारा आपण जीवनभर अहंकार धारण करून करून मी आणि माझं माझं करतो, तो जीव फक्त 2 दिवसाचा पाहुणा आहे. खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से जय हो. सद्गुरु नारायणगिरी महाराजांची आठवण आली बरं का. आपल्या परिसराचं भूषण. खऱ्या अर्थाने आपण सर्व भाग्यवान आहोत की आपल्या पंचकृषीला अनेक महात्म्यांचा संग लाभला. त्याचं कारण आहे संत मंडळी पुण्यभूमीतच जन्माला येत असतात आणि पुण्यक्षेत्रातच कार्य करत असतात. म्हणून आपण देखील सर्व भाग्यवान आहोत. असो, औटहात का मानव देह अल्लाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, नहाक जमाना खोया, कमल मुख राम भजन को दिया. अनेक प्रमाणांनी ती गोष्ट सिद्ध होते, तरी देखील आपण नामस्मरण करायला तयार नाही. कबीरदासजींनी मानवी जीवनाचं चित्र रंगवलं. ज्यावेळी आईच्या उदरात असतो, गर्भवासातील दुःख सहन होत नाही, नाकी तोंडी कृमी किडे जाऊ लागतात. अशा काळात भगवंताला हात जोडतो, प्रार्थना करतो, देवा या दुःखातून मला मुक्त कर, या दुःखातून मला मुक्त कर. एक वेळ करी या दुःख टाळ वाजवा चला. एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणी. देव म्हणतो या दुःखातून मी तुला बाहेर काढशील, पण त्याच्या मोबदल्यात तुम्हाला काय देशील. त्याचं कारण देव असा आहे, घेसी तेव्हा देसी. हा सांगतो देवा अखंड तुझं मी नामस्मरण करील. हा, आणि मग पहा बरं, आईच्या उदरात असताना भगवंताला प्रार्थना करतो, गर्भपणो में
हाथ जुड़ाया गर्भपणों में, हाथ जुड़ाया निकल हुआ बेईमान जीवड़ा, दो दिन का मेहमान कब सुमिरोगे राम, हो कब सुमिरोगे राम। देवाला त्याची दया येते, देव त्याला आईच्या उदरातून बाहेर काढतो आणि देव त्याला सांगतोय तू बोलला होता नामस्मरण करील, कर नामस्मरण. तो देवाला सांगतो असं मी तुला कधी म्हटलो, लगेच सांगतो केव्हा मी तुला असं म्हटलो. कोणाला फसवतो? देवाला. आणि कधी? या मायेचा वारा लागला रे लागला की लगेच फसवायला सुरुवात आहे. ज्याने याला जन्म दिला, ज्याने हा जीव त्याला दान दिला, त्याला जर हा जीव फसवत असेल तर आपण या जीवाकडून जीवनभर विश्वासाची अपेक्षा कशी करणार? याने मला फसवलं, त्याने मला फसवलं, त्याने जगत सर्व भामट्याचं आहे. ज्याने जीवदान दिलंय त्याचं भजन करायला तयार नाही तर जगाला विश्वासाची अपेक्षा कशी देणार? आणि म्हणून एखाद्या बाळाचा ज्यावेळी जन्म होतो ना, कोणत्याही बाळाचा ज्यावेळी जन्म होतो त्यावेळी जग मात्र आनंद साजरा करत असतं आणि ज्याचा जन्म होतो तो मात्र रडत असतो. जरा कान उंच करून ऐका, महत्वाचं आहे सांगतो. ज्यावेळी एखाद्या जीवाचा बाळाचा जन्म होतो तेव्हा जग मात्र आनंद साजरा करत असतं आणि ज्याचा जन्म होतो तो मात्र रडत असतो. पण माणसाने आपल्या मानवी जन्मात येऊन असं काहीतरी कर्तृत्व गाजवलं पाहिजे की या जगाचा निरोप घेत असताना आपण हसत हसत जगाचा निरोप घेतला पाहिजे आणि जगाने मात्र आपल्यासाठी हळहळलं पाहिजे, दुःख व्यक्त केलं पाहिजे, रडलं पाहिजे. असं जीवन जर आपण जगत असलो तरच आपल्या जीवनाला किंमत आहे, शोभा आहे, अन्यथा नाही. ऐका महाराज बोलतात, कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए. झीनी रे झीनी राम नाम रस पीनी चदरिया, झीनी रे झीनी. हम हसे जग रोए. माणसाने जीवनात असं कर्तृत्व गाजवावं. या जगाचा निरोप घेत असताना आपण हसत हसत निरोप घ्यावा आणि जगाने मात्र आपल्यासाठी हळहळावं. याचं उदाहरण जर कुणाला पाहायचं असेल तर आजही आमच्या महात्म्य लोकांच्या अंत्ययात्रा यूट्यूबच्या माध्यमातून आजही आपल्याला पाहायला मिळतात. गुरुवर्य बोधे बाबा गेले, ज्ञानोबारांच्या वारीसारखी वारी भरली होती. घुले बाबा पंढरीत गेले, पांडुरंगाच्या वारीसारखी वारी भरली होती. याला म्हणतात तुका म्हणे जियावे सत्कीर्तीने बरवे. विठ्ठल. आणि म्हणून माणसाने जीवनात कर्तृत्व गाजवलं पाहिजे. असो, माझं विषयांतर मला करायचं नाही. माणूस जन्माला येऊन नामस्मरण करायला तयार नाही. हळूहळू रांगू लागतो, खेळू लागतो. बाळपण खेळण्यात जातं, तारुण्य हे कामात जातं. महाराजांनी वर्णन केलंय, बालपणों में खेल गवाया तारुणपण मोका जीवड़ा
सुमिरो गे राम. बालपण खेळण्यात जातं, तारुणपण मो काम. काम शब्दाचा अर्थ होतो इदम मिष्यात, इदम मिष्यात. किती काम शब्दित, हे मला पाहिजे, ते मला पाहिजे, ते मला पाहिजे, हे मिळवण्याच्या नादात तारुण्य संपून जातं. काम शब्दाचा दुसरा अर्थ होतो भोग. भोगण्यात तारुण्य निघून जातं. आपली इच्छा असो अथवा नसो, शरीर दिवसेंदिवस विनाशाच्या बाजूने जातंय, ते जातच. आपल्याला कळत नाही, फक्त केस पांढरे झाली का आपण हिरडाय करतो, काळं करतो. त्याच्यामुळे लोकांची ही काळं करण्याची वेळ आली. डोकं बर का, हा गैरसमज नका करू. शरीर जीर्ण झाल्यानंतर हलू लागतं. हलत असताना सर्वप्रथम कोणता अवयव हलतो माणसाचा? काय हलतो? मान हलू लागते. कशी हलते याची वेगळीच गंमत आहे, पण आता वेळ नाही आपल्याकडे. वृद्धपणो में कापण लागा, निकल गया अवसान. आणि म्हणून संपूर्ण जीवन निघून जातं. शेवटी मृत्यू समोर येऊन ठाकतो, तरी देखील माणसं भजन करायला तयार नाही, नामस्मरण करायला तयार नाही. आणि त्याचा परिणाम जीवनभर सुखासाठी मरमर करतात, पण सुखाचा पत्ता काही त्यांना मिळत नाही. अशा काळात आमच्या सर्व संत मंडळींना सामान्य जीवाची दया येते. आणि दया आल्यानंतर त्यांनी जीवाला प्रबोधन केलंय, जीवा सुखासाठी जर तू मरमर करत असेल तर एक कर, सुखाला गे करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. परिणाम मग तू अवघाची सुख रूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. सुख लागे करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. आणि म्हणून माणसाला सुखाचा पत्ता सर्व संत मंडळींनी सांगितला. जीवनभरात कधी मुखात नामच आलं नाही तर सुखाचा पत्ता कसा मिळेल? कसा मिळेल सुखाचा पत्ता? आणि म्हणून माणसाने नामस्मरण केलं पाहिजे. पण मानवी जीवन नामस्मरणा वाचून संपूर्ण निघून जातं, तरी देखील माणसाला नामस्मरण करता येत नाही. गंमत सांगतो बरं का वारकरी संतांची आणि इतर संतांची. कबीर महाराजांना मानवी जीवनाचं चित्र रेखाटत असताना संपूर्ण अभंग खर्ची करावा लागला. माझ्या जगद्गुरु श्री तुकोबारायांची ताकद अशी आहे, संपूर्ण मानवी जीवनाचं चरित्र एका चरणात आणून ठेवलं. बालपण गेले तारुण्य नसे बालपण गेले नेनता, तारुण्य दशे विषय व्यथा, वृद्धपणे प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी. संपूर्ण जीवन निघून जातं महाराज, तरी देखील आपण नामस्मरण करायला तयार नाही. का नामस्मरण करायला तयार नाही? एकमेव कारण, अनंत जन्मातील पापाचा प्रतिबंध आपल्या परमार्थाला आडवा येतो. माझा एक विषय संपतोय. विठ्ठल विठ्ठल.
दुसरा वर्ग मी आपल्या समोर ठेवला होता. समाजात एक वर्ग असा आहे की ज्यांना नामस्मरण सोडून काहीही आवडत नाही. का आवडत नाही याचंही काहीतरी कारण असलं पाहिजे. त्याचं दुसरं तिसरं काहीही कारण नसून अनंत जन्मातील पुण्याईचा संचय आणि पुण्याई फलोन्मुख झाल्यामुळे भगवान आणि त्याच्या नामाविषयी काय निर्माण होते? आवड निर्माण होते. बऱ्याचदा कीर्तन संपल्यानंतर आमच्या गाड्या पाठीमागे जात असताना आम्हाला पाहायला मिळतं काही आमच्या माता मावल्या 2 किलोमीटर 4 किलोमीटर 5 किलोमीटरहून पायी चालत येतात. कुणाला सोबत नाही, कुणाकडे काठी नाही, कुणाकडे बॅटरी नाही, कुणाचे पाय दुखतात, कुणाची गुडघे दुखतात, कुणाची कंबर दुखते, कुणाला चालताच येत नाही. अनंत प्रतिकूल परिस्थिती असताना देखील माणसं परमार्थाकडे आकर्षित होतात. याचं काय कारण असेल तर दुसरं तिसरं काहीही कारण नसून अनंत जन्मातल्या पुण्याईचा तो परिणाम आहे. आपण नेहमी म्हणतो ना, बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा जन्मोजन्मी बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मी जन्मोजन्मी. अनेक प्रमाणांनी ती गोष्ट सिद्ध होते. माणसाची परमार्थामध्ये प्रवृत्ती होण्यासाठी दुसरं तिसरं काहीही कारण नसून एक वेळ भगवंताचं नामस्मरण मुखात येण्यासाठी देखील हजारो जन्म काय करावं लागतं? पुण्य संचय करावा लागतो. तुम्ही म्हणाल एकदा रामकृष्ण हरी म्हणायला 1000 जन्म कशाला लागतात महाराज? आता आम्ही रामकृष्ण हरी म्हणतो. नाही, ज्ञानोबारायांना विचारा. जयाचे वाचे पुढा भोजे नामनाच तसे माझे, जे जन्म सहस्त्री ओळखिजे, एक वेळ मुखासी आवया रे, एक वेळ मुखासी यावया जन्म सहस्त्री ओळखिजे. एक जन्म नाही, 2 जन्म नाही, तर हजारो जन्म आपल्याला पुण्याईचा काय करावा लागतो? संचय करावा लागतो. आणि तेव्हा ती पुण्याई फलोन्मुख होते. आणि फलोन्मुख झाल्यानंतर मग भगवान आणि त्याच्या नामाविषयी काय निर्माण होते? आवड निर्माण होते. नाथबाबा हरिपाठा सांगतात, अनंता जन्मीचे सुकृत पदरी, चला, अनंत जन्मीचे सुकृत पदरी, जन्मीचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी पैठा होय. म्हणून अनंत जन्मात माणसाला पुण्य संचय करावा लागतो. तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे.
समागम घडे संतांचा एक जन्म नाही दोन जन्म नाही तर जन्मच्या जन्म माणसाला तेच करत राहावं लागतं तेव्हा भगवान आणि त्याच्या नामस्मरणाविषयी आवड निर्माण होते. तुकोबारांना विचारा महाराज तुम्ही किती जन्म परमार्थ केला. महाराज सांगतात मागे बहुता जन्म हे करीत आलो आम्ही हो भवतापश्रमी दुःखे पिडिले निभवता गरजो हरीचे पवाडे. गुरुजी तुम्ही असल्यामुळे चाललंय बरं का एवढं. खऱ्या अर्थाने तुमच्या समोर आम्ही एवढं गायचं म्हणजे आता हे भर पावसात मोठ धरल्यासारखा कार्यक्रम आहे. विठाला मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही. जी जी जन्म झाले तुकोबाराय बोलतात त्या सर्व जन्मात फक्त आणि फक्त पुण्याईचा संचय केला. त्याचा परिणाम एकच या जीवनात आता एक नामस्मरण जर सोडलं तर दुसरं तिसरं काहीही आवडत नाही. या मृत्यू लोकात आमच्या आवडीचा प्रकार जर तुम्ही विचाराल तर आता दुसरं तिसरं काहीही आवडत नाही एक नामस्मरण सोडून. मृत्यू मृत्युलोकी आम्हा आवडते परी नाही एका हरी नामे वीण. जगद्गुरु श्री तुकोबाराय बोलतात या मृत्यूलोकात माझ्या आवडीचा प्रकार विचाराल तर एक नामस्मरण सोडलं तर दुसरं तिसरं काहीही आवडत नाही. जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या समोर साधक मंडळी आली आणि महाराजांना विचारू लागली महाराज आम्हालाही प्रपंच बाजूला जरा ठेवता येईल आणि नामाविषयी आमच्याही अंतःकरणात जरा आवड निर्माण होईल यासाठी तुम्हाला नामस्मरण का आवडतं
आणि प्रपंच का आवडत नाही याचं जरा उत्तर आम्हाला दिलं तर बरं होईल. जगद्गुरु श्री तुकोबाराय बोलतात, मी तुम्हाला सांगेल पण तुम्हाला ते पटलं पाहिजे. निश्चित पटेल महाराज. तुकोबाराय सांगतात, प्रपंचाविषयी आवड नाही याचं एकमेव कारण आहे. माझ्याकडे लक्ष द्या. प्रपंचाविषयी आवड नाही याचं एकमेव कारण आहे. प्रपंचात 4 प्रकारचे दोष आहेत आणि नामाविषयी आवड आहे त्याचं एक कारण आहे. नामात 4 प्रकारचे गुण आहेत. कोणते आहेत महाराज? आम्हालाही मार्गदर्शन करा. प्रपंचातला पहिला दोष आहे दुःखरूपता, दुसरा दोष आहे विपरीतता, तिसरा दोष आहे क्षणिकता आणि चौथा दोष आहे सातिशयता. परमार्थातील अर्थात नामस्मरणातील 4 गुण आहेत. पहिला गुण आहे मंगलरूपता, दुसरा गुण आहे नित्यता, तिसरा गुण आहे सर्वश्रेष्ठता, चौथा गुण आहे मोक्ष फलदायिता. प्रपंचात पहिला दोष आहे दुःखरूपता. या प्रपंचात सर्व दुःख ठेचून ठेचून भरले. एखादा म्हणेल महाराज आमच्या जीवनात प्रपंचात काहीही दुःख नाही. मनासारखी पत्नी आहे, मनासारखी मुलं आहेत, मनासारखी जमीन आहे, मनासारखी नोकरी आहे, मनासारखं आरोग्य आहे, सगळं काही चांगलं आहे. आमच्या प्रपंचात किंचितही दुःख नाही. असा एखादा म्हणेल तर पटेल का आपल्याला? अरे दादा, तू जन्माला आला हेच दुःखाचं कारण आहे. मी आपल्याला एक प्रश्न विचारतो, प्रपंचाचं दुःख की प्रपंचात दुःख? बोला. आपण सर्व बहुश्रुत मंडळी आहात, बोला. प्रपंचाचं दुःख की प्रपंचात दुःख? बरं, अवघड नाही सांगत, सोपं सांगतो. साखरेची गोडी की साखरेत गोडी? हा, काही सांगितलं तरी उत्तर चुकणार आहे. साखरेची गोडी म्हटलं तरी षष्ठी निर्माण होते आणि साखरेत गोडी म्हटलं तरी सप्तमी भाव निर्माण होतो. साखरेची गोडी नाही, साखरेत गोडी नाही. साखर म्हणजे गोड आणि गोड म्हणजे साखर. तसं प्रपंचाचं दुःख नाही आणि प्रपंचात दुःख नाही. दुःख म्हणजेच प्रपंच आणि प्रपंच म्हणजेच दुःख. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. एखादा म्हणेल आमच्याकडे दुःख नाही. कबीरदासजींनी सुंदर वर्णन केलंय. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, सुखिया कोई नहीं रे, सुखिया कोई नहीं रे. यादी वाचत असताना महाराजांनी वाचली, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया धनरकारे, दुख के कारण शुकदेव ने उदरी माया त्यागी. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया नवल नाही, प्रजा दुखिया नवल नाही. पुढे ऐका, दुःख के कारण शुकदेवने उदरी माया त्यागी. शुकाचार्यांसारखा श्रेष्ठ भगवत भक्त त्रिखंडात कोणी जन्माला आला नाही आणि याच्याही पुढे येणार नाही. या मायेच्या दुःखाच्या भीतीने, या प्रपंचाच्या दुःखाच्या भीतीने आईच्या उदरात 12 वर्ष दडून राहिले. आपण सर्वजण म्हणतो, ब्राह्मणाचे पोर एक, 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले ते.
नागवेची पळोनी गेले रे. एवढं सामर्थ्य ज्यांच्यात आहे. व्यास महर्षी ब्रह्मसूत्राच्या गोकत असताना जे आईच्या उदरातून सांगत होते, पिताश्री तुमचं इथे रस्व चुकतंय, दीर्घ चुकतंय, अशा काळात व्यास महर्षींनी त्याला विचारलं, बाळ कोण आहेस तू आणि का त्या मातेला त्रास देतो? तेव्हा त्याने सांगितलं, मी शुक आहे. या प्रपंचाच्या दुःखाची भीती मला वाटते. या मायेचं दुःख मला स्पर्श करणार नाही आणि गोपाल कृष्णाचं दर्शन झालं पाहिजे. असे 2 वचनं जर तुम्ही मला देत असाल तर मी बाहेर यायला तयार आहे. नंतर ते बाहेर येतात आणि वायुवेगाने पळून जातात. कशाच्या भीतीने? प्रपंचाच्या दुःखाच्या भीतीने. तुम्हाला गंमत सांगतो, माझ्याकडे लक्ष द्या. एक मोठी चंद्रभागेसारखी नदी होती. नदी दुथडी भरून वाहत होती. नदीच्या पैल तीरावर उंट होता, आईल तीरावर शेळी होती. नदीला पैल तीराला जायचं होतं, शेळीला आईल तीरावर यायचं होतं. दोघेही विचार करत होते आता जायचं कसं, कारण नदी तर दुथडी भरून वाहते आणि पाण्याचा अंदाज आला नाही तर आपण वाहून गेल्याशिवाय राहणार नाही. पण जात उंटाची हो नाही करता उतरला गडी पाण्यात. पुढे पुढे जाता जाता पाठीवरून पाणी लागलं, पडलं. पुढे जाताना मानेपर्यंत पाणी आलं. मध्य धारेत गेल्यानंतर नाका तोंडात पाणी गेलं. 1-2 वेळा अशा आल्या डोक्याहूनही पाणी पडले. पण उंटच तो खालीवर खालीवर मान करत 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 आईल तीराला येऊन उभा राहिला. जीव मुठीत घेऊन कसा तरी इकडे येऊन उभा राहत नाही. तो शेळीने त्याला विचारलं, उंट दादा किती पाणी? काय विचारलं? उंट दादा किती पाणी? याचं टेम्परेचर उतरलेलं नव्हतं. याने पाठीमागे तोंड केलं, शेळीकडे पाठ करून उभा राहिला. शेळी परत फिरून आली. उंट दादा किती पाणी? याने परत शेळीकडे पाठ केली. शेळी परत फिरून आली. उंट दादा किती पाणी? हे वैतागलेलं होतं. हा याने विचार केला, एकदाच हिला सांगून टाकू म्हटलं. त्याने सांगितलं, मी जसं जसं पाण्यात उतरलो माझ्या पाठीवरून पाणी पडू लागलं. पुढे आल्यानंतर मानेपर्यंत पाणी आलं. मध्य धारेत आल्यानंतर नाका तोंडात पाणी गेलं. 1-2 वेळा अशा आल्या की डोक्यावरही माझ्या पाणी पडलं. मग शेळी म्हटली, उंट दादा मला पहिलं तीराला जायचंय, माझ्या आळपणे भिजतील की नाही? तुम्ही जागेत ना सगळे? आळपणे कळतात नाही? माझ्याकडे लक्ष द्या. अरे आम्हाला तिकडं आळंदीत असताना पुणे मुंबईत आळपणे सांगावं लागतात, याचं नवल वाटतं. पण इथं गुरुजी शेळी माहितीये तुम्हाला एवढी मोठी असते ती? हो, कीर्तनातले श्रोते कशालाही होच म्हणतात. आणि बरं का, तुम्ही कशालाही होच म्हणतात म्हणूनच आमचंही चाललंय. नाही तर कवळे कवळे दगड खावं लागले असते. शेळी माहितीये तुम्हाला एवढी मोठी असते ती. हा, तिथून तिची कास 2 फूट खाली, तिथून तिचे स्तन ईदभर खाली. जमिनीपासून किती अंतर राहिलं? 1 ईद. शेळी रानात चरायला गेल्यानंतर तिकडेच तिच्या बकरांनी करडाने पिऊन घेऊ नये म्हणून आमच्या माता मावल्या जुनं चिरगुट असतं, 2 बोटाची पट्टी काढतात आणि त्या स्तनाला गुंडळतात. त्याला काय म्हणतात? अरे काय म्हणतात इकडं? शेळ्याच राहिले नाही बाबा, आळपण्याचं काय घेऊन बसल्यात? सगळे जर शिवर वळालेत. हा, त्या चिरगुटाच्या पट्टीला आळपणे म्हणतात. अजून ते 2 बोट खाली आलं. आता जमिनीपासून किती शिल्लक राहिले? सारं 4 बोट. जिथे महापुरात उंट वाहून चाललाय तिथे शेळीने विचारायचं, माझ्या आळपणे भिजतील का? आता जिथे शुकाचार्यांसारखा उंट या प्रपंचाच्या दुःखाच्या महापुरात वाहून चाललाय तिथे आपल्या सामान्यांनी विचारायचं का, महाराज आमच्या आळपणे भिजतील का? आहा, बाप दुःखाचे केणे सुटले, जेथ मरणाचे भरे लोटले, ये मृत्यू लोकीचे सेवटले, येणे झाले हटवेळे. आणि म्हणून बाप रे बाप, काय हा दुःखाचा पूर लोटलाय. या दुःखातून कोणीही सुटू शकत नाही. म्हणून प्रपंचातला पहिला दोष दुःख रूपता. विठ्ठल प्रपंचातला दुसरा दोष विपरीतता. या प्रपंचात सर्व उलट आहे. उलट. आपण डोक्यात टोपी घालतो की टोपीत डोकं घालतो? म्हणतो काय? पायात चप्पल घालतो की चपलेत पाय घालतो? म्हणतो काय? अंगात शर्ट घालतो की शर्टात अंग घालतो? याला उफराटे म्हणतात. ज्ञानोबा राय. आहा, कटकट आहे ओ खटे, ये मृत्यू लोकीचे उफराटे, एथ अर्जुना अवचटे, जन्मलासी तू
या ठिकाणी सर्व विपरीत आहे. जेत सर्वस्व हनी तेत कोटी वेचिती, कोडी वेचिती. आणि म्हणून या मृत्यूलोकात सर्व विपरीत आहे. म्हणून मला प्रपंच आवडत नाही. या प्रपंचातला तिसरा दोष क्षणिकता. जळे बुडबुडे गारुड्याचा खेळ दिसे क्षण भरी, तैसा हा संसार दिसे खरा. हो तैसा संसार दिसे खरा, तैसा संसार. पाहता पाहता नामा म्हणे येथे काही नसे बरे, पुढे ऐका क्षणाचे हे सर्व खरे आहे. हा प्रपंचातला तिसरा दोष आहे क्षणिकता. आणि प्रपंचातला चौथा दोष आहे सातिशयता. हे केल्यावर सुख मिळेल, ते केल्यावर सुख मिळेल, ते केल्यावर सुख मिळेल, पण सुख मृत्यू समोर येतो तरी देखील मिळत नाही. तुकोबारायांनी उदाहरण देत असताना दिलंय. कोंबड्या माहिती आहेत तुम्हाला? कोंबड्या माळ करायला कशाच्या माहिती? कोंबड्या पण माहिती इतरांच्या तिथे असतात. त्या काय करतात? सूर्य उदयला रे उगवला की उकिरड्यावर जातात आणि काय करतात? दिवसभर उकरतात. सायंकाळ झाली तरी त्यांना काय मिळतं की नाही हे गणित आपल्याला अजून काही सुटलेलं नाही. सारखा उकर 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 उकर. तुकोबाराय बोलतात, तुका म्हणे झाली कोंबड्याची परी, पुढेची उकरी लाभ नाही. हे मी कोंबड्याच सांगतोय बरं का. आपलं इथे चाललंय, हे उकर ते उकर ते उकर ते उकर. मृत्यू समोर येतो पण आपल्याला पत्ता कळत नाही. हा सातिशयता नावाचा दोष आहे. हे चार दोष प्रपंचात असल्यामुळे मला प्रपंचाविषयी आसक्ती नाही. परमार्थाविषयी आवड आहे. का आहे? नामातला पहिला गुण आहे मंगल रूपता. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा. किंवा पवित्राणाम पवित्रयो मंगलाणांच मंगलम. भगवंताच्या नामात मंगल रूपता आहे म्हणून मला ते प्रिय आहे. नामातला दुसरा गुण आहे नित्यता. नित्य वस्तू या जगात एकच आहे, ब्रह्मवस्तू. काय आहे? ज्याचा कोणत्याही कालात बाध होत नाही त्याला ब्रह्मतत्व म्हणतात. आणि वेदार्थाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर नाम आणि ब्रह्म भिन्न नाही. वेदांताचा सिद्धांतच आहे की नाम नामीचा अभेद असतो. ब्रह्म आणि नाम यात भेद नाही. त्याचं कारण ऐका. विश्वमाऊली ज्ञानोबाराय बोलतात, नाम जप यज्ञुतो परम, बाधू न शके स्नानादि कर्म, नामे पावन धर्माधर्म. आणि पुढे अंडरलाईन करायची जागा आहे. नाम परब्रह्म वेदार्थे. वेदार्थाच्या दृष्टीने नामच काय आहे? परब्रह्म आहे. नाम ते ब्रह्म, नाम ते ब्रह्म, नामापासी नाही कर्म विकर्म. तुका म्हणे नाम चैतन्य हे निजधाम. ब्रह्म आणि नाम भिन्न नाही म्हणून नित्यता नावाचा गुण नामात आहे. नामातला तिसरा गुण आहे सर्वश्रेष्ठता. सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणवणी शूळ पाणी जपत आहे वारंवार. तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार, नाम हेची सार विठोबाचे. सर्वश्रेष्ठ नाम आहे म्हणून मला ते आवडतं. आणि नामातला चौथा गुण मोक्ष फलदायी. सांडी मांडी परते टाकी, वासुदेव नाम गोकी. हो मोक्ष येईल सुखी, नाम स्मरता आदरे. मुखी नाम हाती मोक्ष, हरी 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 मंत्र हा शिवाचा. पुढे काय? म्हणती जेवाचा तया मोक्ष. नाम हे मोक्ष फलदायी आहे म्हणून मला नामस्मरणाविषयी आवड आहे. प्रपंचाविषयी अजिबात आवड नाही. महाराज, या प्रपंचाविषयी तुमची वृत्ती काय झाली? विटले हे चित्त प्रपंचापासुनी, वमनते मनी वैसले से विठोबार कुमार.
मृत्युलोकी आम्हा आवडते परी नाही एका हरी नामे विण विटले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी वैसलेसे. जगद्गुरु श्री तुकोबाराय बोलतात, नामस्मरणामध्ये वृत्ती एकाग्र झाल्या कारणाने या प्रपंचाबद्दल जसं ओकलेल्या ओकारीबद्दल माणसाच्या अंतःकरणात तुच्छ वृत्ती निर्माण होते, तिकडे पाहण्याची ही भावना माणसाची होत नाही. त्याप्रमाणे या प्रपंचाबद्दल माझ्या अंतःकरणात तुच्छ वृत्ती निर्माण झाली, बिभत्स वृत्ती निर्माण झाली. या प्रपंचाविषयी माझ्या अंतःकरणात घृणा निर्माण झाली. आता या प्रपंचाविषयी माझ्या अंतःकरणात किंचित भरही आसक्ती राहिलेली नाही. साधकांनी प्रश्न विचारला, महाराज या समाजात असे काही पदार्थ आहेत की जे सर्वांच्या मनाला मोह घालणारे आहेत, त्या पदार्थाबद्दल तुमचं मत काय? सोने रुपया मृत्तिके समान माणिक पाषाण खडे जैसे हिरे माणिक मोती हे मला दगडाप्रमाणे तुच्छ वाटतात. पैसे हे ते सर्व मातीप्रमाणे मला तुच्छ वाटतं. साधक मंडळी समोर आली. महाराज या जगात अजून एक पदार्थ असा आहे की ज्याचं नाव आहे स्त्री. त्या स्त्रीबद्दल तुमचं मत काय? तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे तैशा दिसतील नारी, तुका म्हणे तैशा दिसतील नारी, म्हणे तैशा दिसतील नारी, तुका म्हणे तैशा दिसतील नारी.
बैसले से वमनते वमनते मने वमनते मने बैसले
चित्त हरे ज्ञानेश्वर